आपल्या देशातला जो मेनस्ट्रीम मीडिया आहे तो सरकारला विकला गेलाय अशी प्रतिमा लोकांमध्ये निर्माण झाली आणि ही प्रतिमा खोटी आहे असं म्हणता येणार नाही। त्याचं कारण म्हणजे मेनस्ट्रीम मीडियाला जो पैसा मिळतो तो पैसा मिळतो ऍड्स मधून आणि ऍड्स या सर्वात जास्त सरकारी खात्यांकडून दिल्या जातात। आता जर सरकारी खात्यांच्या ऍड जर मिळणं बंद झालं तर चॅनल चालवणं मेनस्ट्रीम मीडियाला कठीण होईल किंवा ते शक्य होणार नाही आणि त्यामुळं सरकारची मनधरणी करून किंवा सरकारला जे योग्य वाटतं किंवा सरकारला जे सोयीचं आहे अशाच मुद्द्यांवर मेनस्ट्रीम मीडिया बोलत असते। आता जर तुम्ही मेनस्ट्रीम मीडिया बघितलं तर कायम हिंदू मुसलमान असेल किंवा एक मौलाना आणायचा, एक साधू आणायचा किंवा एक तटस्थ म्हणून भाजपचा व्यक्ती आणायचा आणि या सगळ्यांवरून मुसलमान देशात कसे वाईट आहेत किंवा मुसलमानांमुळे देशातले सगळे प्रॉब्लेम कसे आहेत या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करायचा, हे सध्या मेनस्ट्रीम मीडिया करत असते। म्हणजे लोकांच्या ज्या जगण्या मरण्याच्या मुद्द्यांवरच्या चर्चा आहेत त्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये आपल्याला कधीच बघायला मिळत नाही।